मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। सातारा सांगली जिल्ह्यातील मोठी परंपरा असणाऱ्या मानाच्या दिंड्यांना शासकीय मान सन्मान यादीमध्ये समावेश होण्यासंदर्भात खटाव तालुक्यातील वडगाव येथील जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। या इशाऱ्याची दखल घेऊन महाराजांच्या मागण्यांसंदर्भात काही अंशी यश आलं आहे। चालू वर्षी पहिल्यांदाच पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थानने जयराम स्वामी मठास दर्शन योग आणि चर्चा विचार विनिमय करण्यास पाचारण केले। या निमित्ताने 406 वर्षानंतर देवस्थान पादुकांना पांडुरंग भेटीचा योग आलाय। त्याचबरोबर संत नामदेव देवस्थानने 675 वर्षांचा औचित्य साधत केशवराज भेट घडवून आणली। गोपाळपूर येथील गोपाळकृष्ण देवस्थानने यावर्षी प्रथमच जयराम स्वामी महाराजांच्या पादुका भेट आणि मठाधिपती विठ्ठल स्वामी यांचा सन्मान केला। तब्बल 100 वर्षांच्या खंडानंतर हा योग आलाय। या कामी विठ्ठल रुक्मिणी देवस्थान अध्यक्षा श्रीमती निगडेताई तसेच माऊली दिंडी सोहळ्याचे वंश परंपरागत चोपदार बाळासाहेब आरफळकर यांच्यासह कराडचे विद्यमान आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार अतुलबाबू भोसले, माजी आमदार बाळासाहेब पाटील तसेच सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार सुहास बाबर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, किसान आघाडीचे रामकृष्ण वेताळ, नंदकुमार काटकर, जितेंद्रदादा पवार, विद्याधर कुलकर्णी आदींचं मोलाचं सहकार्य लाभलं असल्याची विठ्ठल स्वामी यांनी सांगितले। दरम्यान विठ्ठल स्वामी महाराजांच्या या लढ्यात सातारा जिल्ह्यातील विविध वृत्तपत्रे तसंच डिजिटल मीडियाचे चांगले सहकार्य लाभल्याबद्दल जयराम स्वामी मठाच्या वतीने माध्यमांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पंढरपूर येथील जयराम स्वामी मठाच्या दारात प्रत्यक्ष पांडुरंगाची मूर्ती आल्यानंतर त्या पादुकांचं पूजन करण्याचा बहुमान खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर यांना देण्यात आला। या पूजेनंतर श्री क्षीरसागर यांचा वारकऱ्यांच्या वतीने सत्कारही करण्यात आला। यावेळी मठाचे प्रभारी व्यवस्थापक बाळासाहेब खिस्ती, भागवत जोशी, मुरलीधर पोळ शेठ, प्रकाश कुलकर्णी, सोपान राऊत, अनिरुद्ध लावंगरे, बंडू मोरे, संजय पोळ, चोपदार गोरख चव्हाण, रामभाऊ सूर्यवंशी, सौ सारिका क्षीरसागर, सौ मीना राऊत आदींसह महिला भाविक उपस्थित होते। चला चला माऊली दर्शन घेतलं का? चला पुढे चला मागाशी दर्शन घेतलं कवा ये ना घ्या माऊली घ्या पटपट चला पुढे चला माऊली चला
दर्शन घेतलं चला पुढे रामकृष्णारी कृष्णदास जयराम सद्गुरू जयराम स्वामी पालखी सोहळा 2025 खऱ्या अर्थाने एक वेगळ्या विषयाने रंगला तो म्हणजे जयराम स्वामी महाराजांचा पालखी सोहळा मानाच्या 10 पालखीमध्ये यावी म्हणून आमच्यासाठी सगळ्यात जास्त मोठे योगदान आमच्या खटाव तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार आणि खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर, राजू कुसाळ, आपटे सर, अविनाश काशीद आणि गणेश घारगे आणि त्याचबरोबर सर्वच पत्रकार बंधूंनी न्यूज चॅनलमध्ये आणि आंदोलन सुरुवात झाली कराडच्या संत सतुजा नगरीमध्ये आणि काल्याचा शेवट झाला पंढरपूरमध्ये. आज नामदेव महाराजांना 775 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जयराम स्वामींच्या पादुका नामदेव मंदिरात गेल्या. इतक्या वर्षाच्या पादुका शेजाऱ्यातून कधी गेल्या नव्हत्या पण केशवराव संस्थांनी त्या मागून घेतल्या आणि भेट झाली आणि 80-90 वर्षापूर्वी एक परंपरा बंद पडलेली वडगावकरांची गोपाळपूरच्या मंदिरामध्ये कृष्णाच्या भेटीला जयराम स्वामींच्या पादुका जात होत्या तीही आज चालू झाली आणि आज विशेष करून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सर्व सदस्य त्यातील निगडीत आहेत यांनी विशेष फोन लावला आणि बाळासाहेब पांडुरंग चौकदार आळंदी यांनी मदत केली आणि सांगितली जयराम स्वामींच्या पादुका पांडुरंगाच्या भेटीला याव्यात त्यासाठी त्यांनी विशेष सहकार्य केलं आणि महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, राज्याचे उपमुख्यमंत्री दुसरे अजितदादा पवार, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे या सर्वांना विनंती राहील की आपण जयराम स्वामींच्या पालखी सोहळा पुढल्या वर्षीपर्यंत महाराष्ट्र यादीमध्ये घालून आम्हाला विशेष आनंद द्यावा. पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन वारीची पूर्ण चांगली तयारी केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे धन्यवाद. या सर्वांचे आभार मानून अन्नदाते, त्या गावातील आर्थिक अन्नदाते, भोजनदाते आणि पालखी सेवेतील सर्वांनी जे या भाविक लोकांनी सहकार्य केलं त्या सर्वांना धन्यवाद देऊन खऱ्या अर्थानं गोपाळकाला गोड झाला त्याबद्दल धनंजय क्षीरसागर सर्व पत्रकारांच्या वतीनं त्यांना मी सांगतो की आपण त्यांना स्वीकार करावा. कशाचा तर आम्ही काही देऊ शकत नाही पण आपल्याकडे देण्यासारखी एकच आहे पांडुरंग परमात्म्याचा प्रसाद म्हणून हा मठ आहे सातारा जिल्ह्याचा आणि म्हणून आज सातारा जिल्ह्याचे लोक पत्रकार हे सामाजिक माणसं तिसरे वृत्तपत्राचं 10 तास असते की राज्य शासन चालू करण्याची ताकद त्यांच्याकडे असते म्हणून सातारा जिल्ह्याच्या वतीनं पहिला मान धनंजय क्षीरसागर यांना दिला आणि ह्या पहिल्या मानाचे मार्केटिंग त्यांना केलं आणि आज पांडुरंग परमात्म्याच्या पादुका संतांच्या भेटीसाठी संतांची भेट आता सकाळी त्यांनी घेतली पण ते दर्शनासाठी निघाले देव आणि देवाचा पहिला मान मिळवण्यासाठी दर्शनाचं त्यांना बोलून घेतलं आणि स्वतः ते आले त्याबद्दल त्यांच्या सर्व परिवाराबद्दल अभिनंदन करतो आणि वारकऱ्यांच्या पालखीच्या वतीनं मोठी शेठ पाटील महाराज आळंदीची व्यवहार त्यांच्या वतीनं धनंजय क्षीरसागर आपण स्वागत सत्कार करतो. राम एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश घारगे, पंढरपूर. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.